गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कविता क्रमांक 28. प्रश्न म्हणजे क्वेश्चन. मुलांनो, आज आपण ही कविता शिकणार आहोत. त्या कवितेमध्ये काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. नक्की कसला प्रश्न आहे, कोणता प्रश्न आहे. आणि बघा बरं, इथे तर सर्व चित्र दिसत आहेत. त्या चित्रांमध्ये पक्षी आहे, चिमणी आहे, ह्या कोण आहे, मोर म्हणजे पिकॉक. ही कोण आहे, गाय म्हणजे काऊ. हा कोण आहे, काळ्या रंगाचा, क्रो म्हणजे कावळा, बरोबर की नाही. आणि हा धावणारा कोण आहे, रॅबिट, बरोबर की नाही, ससा. आता इथे बघा, गाई आणि तिचं वासरू चारा खात आहेत. आणि त्यानंतर सर्वात खाली कोण आहे, मुलगा आहे. आणि इथे बघा कोणतं चिन्ह दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह. म्हणून ह्या मुलाला नेमका कोणता प्रश्न आहे हे आपण या कवितेमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून कवितेला नाव दिलं आहे प्रश्न. कळाले? तर आता आपण कविता वाचूया. वाचून झाल्यानंतर मी एक एक पॅरेग्राफ तुम्हाला समजवत जाईल. मुलांना सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे. माझ्या पाठोपाठ तुम्ही कविता वाचन करा. मी कसे कविता वाचते त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा घरी वाचण्याचा प्रयत्न करा. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. कुणी लिहिली आहे कविता, प्रभा मुळे. याची जी पोएट आहे ती कोण आहे, प्रभा मुळे. आता आपण एक एक पॅरेग्राफ समजून घेऊया. पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. मुलगा म्हणतो हे सर्वजण प्राणी पक्षी ह्यांना काही कोणी सांभाळायला नाही आहे, तरीसुद्धा हे जीवन कसे जगतात, आनंदाने जगतात. ह्यांच्यासारखं का नाही माणसांना जगायला येत. म्हणजे आपण माणसं नेहमी सगळ्या गोष्टीची चिंता करत असतो. परीक्षा आली, माझा अभ्यास झाला नाही, माझं हे पुस्तक नाही, माझे नोट्स कंप्लीट नाही, मला मार्क कमी पडतील का, मग मी काय करू, असे अनेक प्रश्न पडत असतात, बरोबर की नाही. पण ह्या पशुपक्ष्यांना असे प्रश्न पडतात का, असा तो मुलगा म्हणतो. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. आता बघा, चिमणीचे पंख कसे आहेत, छोटे. मोराचे पंख कसे आहेत, मोठे. त्याचा हा पिसारा आहे, बरोबर. पण चिमणी कधी अशी म्हणत नाही की मला असा पिसारा पाहिजे म्हणून. म्हणते का कधी, असा हट्ट करते का. तिचा पिसारा मोराचा चांगला आहे हे पाहून चिमणी कधी हट्ट करते का की माझा का नाही असा पंख, बरोबर की नाही. गाई कधी म्हणते का मला चारा मिळेल का, मी कुठे जाऊ, मी काय खाऊ, असं गाई कधी म्हणते का. तिला कधी अशी चिंता आहे का, नाही. मग असं माणसाला जगता येत नाही. माणूस नेहमी काय करत असतो, चिंता करत असतो. पण ह्या प्राण्यांमध्ये अशी चिंता दिसते का, नाही. आता चिंता म्हणजे काय, टेन्शन है ना. सारखं त्या एखाद्या गोष्टीवर माझं हे होईल का, माझं ते होईल का, स्ट्रेस घेतो, बरोबर. पण तसं हे पक्षी प्राणी कधी स्ट्रेस घेत नाहीत. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. कुक्कू माहिती आहे तुम्हाला, कुहू कुहू करणारी, ती कधी म्हणते का की माझा रंग कसा आहे, ब्लॅक. कोकिळेचा रंग कसा असतो, ब्लॅक.
पण ती कधी कंप्लेंट्स करते का की माझा रंग काळा का आहे, माझा रंग गोरा का नाही, असं कधीही ती कंप्लेंट्स करत नाही. तर आनंदाने गाण्यात असतो दंग. पण तरीसुद्धा तो सुंदर, मधुर आणि छान गोड आवाजात कुहू 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 असा गाणे गात असतो. बघा, कधी तुम्ही गावी किंवा रानात ह्या पक्षीचा आवाज ऐकला असेल. शांत असं वातावरणामध्ये ह्या कोकिळेचा आवाज सुंदर वाटतो, मधुर, कानाला हवाहवासा वाटतो. पण तो कधीही म्हणत नाही की मी एवढा काळा कसा, त्यापेक्षा मी गोरा असतो तर. त्याने कधीच कंप्लेंट्स केल्या नाहीत, बरोबर की नाही. तसंच माणसालासुद्धा आहे त्यात आपण समाधानी असले पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्यात आपण संतुष्ट असले पाहिजे, आनंदाने त्याचा स्वीकार केला पाहिजे, बरोबर. नाहीतर दुसऱ्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून आपल्या मनाला वाईट वाटून घेऊ नये, हे यातून ह्या पक्षीच्या वागण्यातून आपल्याला कळते. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. आता बघा, आपण शेतामध्ये कामं करतो त्यावेळी आपण बैलांचे काय करत असतो, मदत घेत असतो. बैल आपल्याला खूप खूप मदत करतात नांगरणीसाठी. ते शेतामध्ये राबतात, त्यावेळेस तर आपल्याला पीक मिळतं, अन्नधान्य मिळतं. पण बैलाने कधी अशी कंप्लेंट केली का की मीच का राबायचं रानामध्ये, दुसरे प्राणी का नाही घेऊन जात, असं कधी त्याने म्हटलं आहे का. नो कंप्लेंट्स. कधी त्यांना प्रश्न पडला नाही आहे की आम्हीच का करायचं म्हणून. पण ह्या मुलाला प्रश्न पडतो की असं कधी बैल म्हटलं नाही. राबू मीन्स वॉट, कष्ट करणे. बैल म्हणजे कोण, ऑक्स, बुल. तो कधीही कंप्लेंट करत नाही वाय आय विल डू द वर्क, वाय ओनली आय विल डू वर्क. का मीच काम करू, वाय शुड आय डू वर्क. तसं. तर कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. कावळा कोण आहे, क्रो. आता क्रोचा रंग कसा असतो, काळा. पण काळा रंग गोरा होण्यासाठी आत्ता सर्वजण काय करतात, वेगवेगळा साबण, त्याच्यामध्ये क्रीम ह्याचा वापर करत असतात. पण कावळा असा कधी म्हणतो का मी कोणता साबण वापरू, नाही. म्हणूनच मुलाला प्रश्न पडतो की माणूस जर या ठिकाणी काळा रंगाचा असला तर त्याला चिंता लागते, माझा गोरा रंग होईल का, मी कोणता साबण वापरू. पण कावळा तर कधीच अशी चिंता करत नाही आणि त्याचा रंग तर भरपूर काळा आहे, बरोबर की नाही. तर असा हा प्रश्न मुलाला पडतो. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. आता ससा हा अतिशय भित्रा प्राणी आहे, अतिशय घाबरट. त्याला खूप भीती वाटते. जरा जरी चाहूल लागली किंवा जरा जरी आवाज झाला की ससा जोरजोराने पळतो, बरोबर की नाही. म्हणजेच हा कोणता आहे, भित्रा प्राणी आहे, घाबरणारा प्राणी आहे. वाघोबाचा शूरपणा, वाघोबा म्हणजे टायगर. टायगर कसा असतो, ब्रेव. पण कुत्रा कधी म्हणतो का, कुत्रा म्हणजे कोण, डॉग. डॉग कधी म्हणतो का की मी टायगरसारखा कसा आहे, ब्रेव आहे, असं म्हणतो, नाही, बरोबर की नाही. मग हे प्राणी जसे आहेत तसे ते वागतात, राहतात, बरोबर. त्यांनी कधी दुसऱ्यांच्या अंगी जो गुण आहे तो माझ्याकडे नाही म्हणून चिंता केली नाही, बरोबर की नाही. जर का ससा हा जोरजोराने पळणारा प्राणी आहे आणि ससा जर म्हणाला की वाघोबा धीट आहे आणि मी भित्रा का, मी भित्रा नसायला पाहिजे, तर असा प्रश्न कधी ससा करत नाही. पण ह्या ठिकाणी माणसे, मनुष्य प्राणी म्हणूनच कसा वागत असतो की अरे मी जोरात नाही धावत आहे, तो जोरात धावतो, किंवा माझ्याकडे हेच आहे, माझ्याकडे छान पेन्सिल आहे पण त्याच्याकडे नाही, किंवा त्याच्याकडे आहे छान असं कोणताही पेन आणि माझ्याकडे ते नाही. तर असं सतत आपण काय करत असतो, कंपॅरिझन करत असतो आणि त्यामुळे आपण सतत आपल्याला काय करत असतो, त्रास देत असतो, मनाला टेन्शन देत असतो, आनंदी होत नाही, आपण दुःखी राहतो.
तर हे कोण करतो? फक्त माणूस करतो. पण प्राण्यांमध्ये असं दिसून येतं का? प्राणी कधी आपल्याकडे काही नाही म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाही. ते आनंदाने आपले जीवन जगत असतात. जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता. आता मुलगा काय सांगतोय की सगळेजण जे आहे त्याच्यामध्ये समाधानी आहेत आणि जे आहे त्यांच्याकडे त्याच्यात ते आनंदात आहेत. ते एक्सेप्ट करतात की आम्ही जसे आहेत तसे. मग अशा ह्या अवस्थेमध्ये सुद्धा ते काय आहेत? आनंदाने जगतात आणि कसलीही चिंता म्हणजे टेन्शन करत नाहीत. माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. आता त्यांनी काय सांगितलं की फक्त माणूस हा नेहमी सतत काय करत असतो? थिंकिंग करत असतो. तो एवढा थिंक करत असतो की त्याला कळत नाही की नेमकं कोणत्या गोष्टीचा त्याच्याकडे अभाव आहे. सतत तो आनंदी न राहता दुःखी राहतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझं असं नाही, माझं तसं नाही, असं तो काय करत असतो? चिंता करतो. बरोबर की नाही? आणि त्याच्याकडे भरपूर डोक्यामध्ये विचार साठलेले असतात. असा हा माणूस. पण हे प्राणी बघा, हे पक्षी बघा, त्यांच्याकडे कसलीही चिंता नाही आणि ते जसे आहेत त्यांनी ते तसं स्वतःला स्वीकार केलं आहे. त्याच्यात ते आनंदित आहेत. म्हणून मुलाला प्रश्न पडला आहे की फक्त माणसालाच काही चिंता लागून राहिलेली आहे. जर माणूस सक्षम आहे, तो बोलू शकतो, चालू शकतो, जे काही करण्याची धमक प्राण्यांमध्ये नाही, पशुपक्ष्यांमध्ये नाही, ती माणसामध्ये आहे, तरीसुद्धा माणूस आनंदी राहत नाही. आणि हे बघा, पशु पक्षी त्यांच्याकडे जे आहे त्यात ते समाधानी आहेत, आनंदी आहेत. तसेच या कवितेतून आपल्याला शिकायला असं मिळतं की आपण जसे आहोत त्यामध्ये समाधानी राहण्याचे आपल्या अंगी गुण असणे गरजेचे आहे. जसे प्राणी कंप्लेंट्स करत नाहीत, तक्रार करत नाहीत की मला हे नाही ते नाही, बरोबर ना? तसं आपणसुद्धा माणसानेसुद्धा तक्रार केली नाही पाहिजे आणि आपले जीवन आनंदाने छानपैकी विना चिंता करता जगले पाहिजे. तर आज आपण या कवितेतून कविता 28मधून शिकलो की प्रश्न हा नेमका मुलाला कोणता पडला होता, तो आज आपल्याला इथे कळाला. आता ह्याच्या खालचे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? आता इथे बघायचं, याचे सर्व नोट्स मी तुम्हाला लिहून वहीमध्ये देईन. ठीक आहे? हे जे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ती मी तुम्हाला वहीमध्ये देईन. सर्वांनी ह्याचा प्रॅक्टिस करायचा आहे. आता पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? तर पशुपक्ष्यांना इथे दिलेलं आहे बघा, जगण्याची कला अवगत असते. कोणती कला अवगत असते? जगण्याची कला. दुसरा प्रश्न काय विचारला आहे? पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? कारण माणसाला काय असते? मनात नेहमी चिंता असते. काय असते? चिंता असते. माणसाच्या मनात नेहमी काय असतो? विचारांचा गुंता असतो. म्हणून पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत. आता हे जे पुढील प्रश्न आहेत ते मी नोट्समध्ये तुम्हाला देईन. ते कसे सोडवायचे ते सुद्धा तुम्हाला मी नोट्समध्ये ज्या त्याप्रमाणे दिलेत तसे तुम्ही मराठीच्या वहीमध्ये उतरून काढायचे आहे. आता इथे बघा, छोटा एक प्रश्न आहे. पिसारा असणारा कोण? सांगा बघू. मोर. गाण्यात दंग कोण? कोकिळ. खूप भित्रा प्राणी कोणता आहे? ससा. शूरपणासाठी प्रसिद्ध? वाघोबा. मनात विचारांचा गुंता असणारा कोण आहे? मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. तर अशा प्रकारे मी सर्व नोट्स तुम्हाला देईन. त्यानंतर तुम्ही मराठीच्या वहीमध्ये ते लिहून काढायचे आहेत छान अक्षरामध्ये. आणि पुढच्या त्याच्यानंतरचा जो पिरियड येईल त्याच्यामध्ये या प्रश्नांची तुम्ही तयारी करून ठेवा. मी त्यावर तुम्हाला पेपर देईन. ठीक आहे? तर पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि कविता वाचा आणि त्याचे प्रश्न उत्तरं मराठीच्या वहीमध्ये लिहा. आज आपण इथे थांबूया.